नमस्कार. आपल्या मुलांसाठी हेल्दी काय करता येईल असा सर्व आयांचा प्रयत्न असतो. तर आजची जी रेसिपी आहे ती गव्हाच्या पिठापासून केलेली आहे. तर हा गव्हाचा पास्ता मुलांसोबत आपण मोठेही खूप आवडीनं खाऊ अशी हेल्दी रेसिपी आहे. तर चला सुरुवात करू. गव्हाचं पीठ मीठ आणि पाणी घालून घट्टसर मळलं. नंतर असा एक काटा चमचा घेतला. त्यावर छोटीशी अशी गोळी करून थोडंसं मागं पुढं ओढून त्याला असं गोल गोल फिरवत नेलं आहे. अशा पद्धतीनं आपण पास्ता केलेला आहे. तर असे सर्व पास्ते मी इथं तयार करून घेतले. बघा नजरेला पण किती छान दिसत आहेत. एका भांड्यामध्ये 2 ग्लास पाणी उकळत ठेवले. पाणी उकळले की त्यामध्ये चमचाभर तेल आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आणि यामध्ये जो आपण तयार केलेला पास्ता आहे तो सोडायचा आहे. 10 मिनटं पास्ता पाण्यामध्ये उकळून घ्यायचा आहे. आता पास्ता उकळून चांगली वरपर्यंत उकळी आल्यावर गॅस मी बंद करून त्याला चाळणीत ओतलेले आहे. आणि चाळणीच्या खाली मी एक भांडं ठेवलं आहे, जेणेकरून जे पाणी आहे त्याचा आपण पुढं रेसिपीमध्ये वापर करणार आहोत. तर आता एक कढई घेतली, त्यामध्ये 2 चमचे तेल घातलं. चिरलेला लसूण, चिरलेला कांदा घालून परतून घेतलं. इथं आपल्याला कांदा लालसर करायचा नाही. लगेचच त्यामध्ये टोमॅटो, बारीक चिरलेली सिमला मिरची हे सर्व घालून मी त्याला परत परतून घेतले. लाल तिखट, टोमॅटो सॉस, सोया सॉस, चिली सॉस, शेजवान चटणी, पास्ता उकडलेलं पाणी जे आपण बाजूला ठेवलं होतं त्यातलं थोडं पाणी घालायचं. 1 चमचा व्हाईट व्हिनेगर, पास्ता मसाला घालून त्याला मिक्स करायचं. आता उकडलेला पास्ता त्यात मिक्स करायचा आणि त्याला परतून घ्यायचं. तुम्हाला ग्रेव्ही अजून जास्त हवी असेल तर जे आपण पास्ता उकडलेलं पाणी आहे ते त्यामध्ये घालून तुम्ही त्याला ग्रेव्हिश करू शकता. तुम्हाला ही रेसिपी आवडली का ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.